नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, गेल्या 2-4 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मागचा महिना ऑक्टोबर आणि या महिन्यामध्ये सुद्धा 2-3 दिवस झाले वातावरण सकाळपासून तसंच आहे. तर या गेल्या 4-5 महिन्यामध्ये महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्र खूप सारं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. ज्यामध्ये शेतीचं, शेती पिकांचं, गुराढोरांचं, घरांचं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाच्या भरपाईकरिता हे नुकसान पाहावं आणि हे नुकसान पाहिल्याच्या नंतर केंद्राकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, मदत मिळावी याकरिता राज्याने केंद्राकडे विनंती केली होती मित्रांनो. त्या अनुषंगाने आता आज संध्याकाळपासूनच मला वाटते आता आज संध्याकाळी 3 नोव्हेंबर म्हणजे रोज सोमवारला मुंबईचं एक सॉरी केंद्राचं जे पथक आहे ते पथक महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे संध्याकाळी. जवळपास सहसचिव म्हणजे आर के पांडे साहेब यांच्यासोबत 7 म्हणजे असे जवळपास 8 जणांचं एक पथक आहे जे महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं आहे. जे आज, उद्या, परवा म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पाहणी करणार आहे. त्या पाहणीचा अहवाल, आकडेवारी हे सर्व केंद्राला पोहोचवणार आहे. तर मित्रहो, म्हणजे आज सोमवार, उद्या मंगळवार, परत बुधवार, गुरुवार असे 2-3 दिवस हे महाराष्ट्रामध्ये नुकसानीची पाहणी करणार आहे. ज्यामध्ये जवळपास मला वाटते प्राधान्यक्रम मराठवाड्याला दिला जाणार आहे. त्याच्यानंतर बाकीचा इतर भाग सुद्धा घेतला जाणार आहे मित्रांनो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती नुकसान झालेलं आहे, काय नाही याचा अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार. आता हे पाहण्यासारखं राहणार आहे की हा अहवाल किती लवकर पोहोचवला जातो, आकडेवारी कशी पोहोचवल्या जाते आणि केंद्राकडून राज्याला किती प्रमाणामध्ये कशी मदत मिळते, किती लवकर मदत मिळते आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ती मदत मिळाल्याच्या नंतर अक्षरशः खरोखर शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचते. कारण की राज्य शासनाने जी मदत मंजूर केलेली आहे, ती मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये खूप वेळ लागत आहे. संभ्रम आहे, शेतकरी परेशान आहेत, हैराण आहेत. रब्बीचं अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल, 2025 चा विमा असेल, कारण की या अगोदरचे जे 22, 23, 24 चे विमे आहेत, ते सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत मित्रांनो. परंतु बघूया आता केंद्र शासनाचं जे पथक आहे, ते पथक कशी पाहणी करते, काय अहवाल पोहोचवते, कशी आकडेवारी दाखवते आणि केंद्राकडून शेतकऱ्याला, नागरिकांना महाराष्ट्राच्या भरीव मदत मिळते की नाही आणि कशा प्रमाणामध्ये मिळते हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर मित्र ही होती एक केंद्राकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असलेल्या पथकाची नुकसान भरपाईची पाहणी करण्यासंदर्भातली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राला काय कशी मदत मिळणार आहे या संदर्भातली एक अपडेट मित्रांनो. धन्यवाद.